एअर होस्टेस मोठ्या सुंदर आहे. विंडो सीट केलो. आपल्याला ढग पाहायचे आहे. या खिडकीला पुरा कोणीतरी तेल लावून ठेवलं आहे. फुसट फुसट दिसत आहे. दिसतंय. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा भन्नाट अशा ॲडव्हेंचर भरल्या व्लॉगमध्ये. आणि आपला आजचा टार्गेट हा असणार आहे EBC, एव्हरेस्ट बेस कॅम्प. म्हणजे जगातला सगळ्यात उंच शिखर असलेला माउंट एव्हरेस्टला आपल्याला क्लाइंब करायचं आहे 2025मध्ये. आणि त्याची सुरुवात म्हणून आता आपण चाललो आहोत माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर. EBC, एव्हरेस्ट बेस कॅम्प. वा. माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच शिखर असून समुद्र सपाटीपासून याची उंची अप्रॉक्सिमेट 8,849 मीटर इतकी उंची आहे. हा शिखर जगातील सर्वात उंच शिखर असल्याकारण जगातील प्रत्येक गिर्यारोहकाचं इथं लक्ष वेधलेलं असते. जीवनात एक तरी वेळा या शिखराला सर करावे असं प्रत्येक माउंटेनियरचं स्वप्न असते. असंच एक छोटंसं स्वप्न आपण सुद्धा बघितलं आहोत. येणाऱ्या काळात आपल्याला माउंट एव्हरेस्ट सर करायचं आहे. माउंट एव्हरेस्ट क्लाइंब करण्यासाठी आपल्याला अनेक टप्पे पार करावे लागणार आहेत. त्यातीलच एक प्रॅक्टिसचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे EBC, एव्हरेस्ट बेस कॅम्प. नेपाळपर्यंत पोहोचण्याचा प्रवास खूप मजेदार राहिला आणि याची सुरुवात झाली मुंबईच्या एअरपोर्ट पासून. ओके, सो फायनली अशा प्रकारे सगळं काही झालं आहे. आपण एअरपोर्टवर आलो आहोत. कोणत्या ठिकाणी एखाद्या मॉलमध्ये आलो ते समजत नाही. आपण मुंबई एअरपोर्टच्या आतमध्ये तर येऊन पोहोचलो, पण इथला नजारा पाहून शॉकच झालो. महागातल्या महाग दारूपासून तर सुंदर सुंदर शोकेसच्या वस्तूचा इथे सेल लागला होता. हा एअरपोर्ट आहे का एखादी मॉल आहे ते समजून नाही राहिला. इथं एवढा महाग वस्तू विकून राहिले. ऑडी कार ठेवली आहे. अजून का पाहिजे एअरपोर्टमध्ये? खाण्याचे पदार्थ पण आहे तिकडे. काहीतरी खाऊ. बहुत जोरात भूक लागली आहे. एअरपोर्टवर भेटणाऱ्या खाण्याचा रेट पाहून माझी अर्धी भूक तर तिथेच मेली. बहुत जास्त महाग आहे. जीवनात पहिल्यांदा एवढा खाऊन राहिलो महागाचा. घ्यायची इच्छा नाही, पण बहुत जास्त भूक आहे ना, काही ऑप्शन बी नाही, कारण आपण एअरपोर्टच्या बाहेर नाही जाऊ शकत. तर ते काहीतरी 469 रुपये देऊन दिसत आहेत इथं, ते घेणार. एवढ्या महागाचा खाना घेतलो तर खरा, पण इथे बसलेल्या स्टँडर्ड लोकांसमोर हे खायचं कसं तेच समजत नव्हता. पण याला खाऊ कसा? कागदासोबतच खाऊ का? 5 मिनिटाच्या अफाट कष्टानंतर समजला की हा बर्गर खायचा कसा. आपला वडापावच चांगला आहे, पण ठीक आहे, आता अशा ठिकाणी आल्यावर काही ऑप्शन नाही, तर खा लागत आहे. आजूबाजूच्या लोकांची नजर चुकवून बकासूरसारखा या बर्गरला खाऊन आपण निघालो आपल्या फ्लाईटकडे. पोटभर खाऊन झाल्यानंतर आता आपण चाललो आपल्या टर्मिनलकडे, जिथं जायचं आहे. थोड्या समोर जाताच जीवनात पहिल्यांदा एक अजिबोगरीब एक्सलरेटर पाहायला मिळाला. बाजूनं चालण्यासाठी जमीन दिली आहे, पण मधातच इथं एक एक्सलरेटर लावून ठेवला आहे, जो असा चढाव नाही, सपाट आहे. म्हणजे याच्यावर जर आपण उभं राहिलो तर उभ्या उभ्या तर समोर जातो. याच्यावर उभं राहताना मोठी मजेदार फिलिंग येत होती. मजेदार गोष्ट कोणीच नाही. माहिती नाही, एव्हरेस्ट बेस कॅम्प करण्यासाठी कोणीच इंटरेस्टेड नाही वाटते. बिलकुलच गर्दी नाही, अजिबात गर्दी नाही. मुंबई एअरपोर्टचा कन्स्ट्रक्शन हे पाहण्यासारखं आहे. इथल्या प्रत्येक कोपऱ्यात काहीतरी नवीन गोष्ट पाहायला मिळते. मस्त जागा आहे, JB आहे, एक नंबर. एवढा टाइमपास करून राहिलो, कोणीच नाही, एकटाच. सोलो ट्रेक करताना आपल्याला काही टेन्शन नाही राहत. कोणाची वाट पाहा नाही लागत, कोणाला आपल्याला उत्तरं नाही द्यायला लागत, कोणाला 10 वेळा कॉल नाही करायला लागत, वेळेवर आपला कोणी कॅन्सल नाही करत. सोलो जाण्यात बहुत जास्त प्रॉफिट आहे, म्हणून मी मोस्टली सोलोच जातो जिकडे तिकडे. एअरपोर्टच्या सगळ्या प्रोसिजर पार केल्यानंतर आपण जाऊन पोहोचलो फ्लाईटमध्ये, जिथे सुंदर सुंदर लोक पाहायला मिळाले. नमस्ते. आणि फायनली अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो फ्लाईटच्या अंदर. एअर होस्टेस मोठ्या सुंदर आहे. विमानात बसल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विंडो सीट. विंडो सीट केलो. आपल्याला ढग पाहायचे. फायनली भेटलेली आहे आपल्याला खिडकीची सीट. आणि ही जी खिडकी आहे, या खिडकीला पुरा कोणीतरी तेल लावून ठेवलं आहे. फुसट फुसट दिसत आहे. दिसत आहे. आणि अशाच फुसट फुसट व्ह्यू सोबत सुरू झाली आपल्या नवीन देशाची नवीन कहाणी. आपण खिडकीच्या बाहेर दुनियावर नजर ठेवण्यात बिझी होतो. तितक्यातच एअर होस्टेसने जेवण आणून समोर ठेवले. पुरी दुनिया दिसते इथून खाली. आपण जेवणाला सुरुवात करणारच तितक्यातच पाठीमागे एक अपरिचित दिसला. खूप वर्षानंतर आपलं एक स्वप्न पूर्ण होणार होता, आणि ते म्हणजे विमानातील बाथरूम पाहण्याचं स्वप्न. विमानाच्या अंदर बाथरूम राहते तरी कसं हे पाहण्यासाठी आपण थेट येऊन पोचलो बाथरूमाच्या अंदर. माझी बहुत इच्छा होती बाथरूम पाहायची, फायनली आज ते पूर्ण झालं.
आणि जवळपास 3 तासात आपण येऊन पोचलो भारतातून थेट नेपाळमध्ये. ओके, सो फायनली आपण येऊन पोचलो नेपाळमध्ये. आता उतरू पटकनच खाली. नेपाळमध्ये पोहोचताच आपल्याला बदललेला ॲटमॉस्फिअर पाहायला मिळाला. बाहेर पाऊस सुरू आहे. नेपाळमध्ये पोहोचताच आपली भारतातील सिम कार्ड सुद्धा बंद झाली. आता लोकांसोबत कॉन्टॅक्ट कसा करणार याचं टेन्शन वाटू लागला. तितक्यातच तो प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह झाला. जसा एअरपोर्टच्या बाहेर निघतो, बाहेर निघल्याबरोबर आपल्याला सिम कार्डसाठी इथं आपल्याला एक दुकान दिसते. इंडियाच्या 600 रुपयामध्ये आपल्याला 20 GB भेटणार 28 दिवसासाठी, आणि जर 800 रुपयाचा पॅकेज घेतला तर आपल्याला जवळपास 40 GB भेटणार 28 दिवसासाठी. 100 रुपये पासपोर्टचा फोटो. चला बस 2 मिनिटामध्ये सिम कार्ड चालू होऊन जाईल. सिम कार्ड सोबतच भारतातील करन्सी नेपाली करन्सीमध्ये कन्वर्ट करणारे दुकान सुद्धा इथे पाहायला मिळाले. बाहेर बहुत सारे टॅक्सीवाले उभे राहतात, तर इथं आपण एक टॅक्सी केली. आता बघू ते आपल्याला कोणत्या हॉटेलमध्ये नेतात. अप्रॉक्सिमेट इंडियन करन्सीनुसार मी 2000 रुपयाचा आजच्या रात्रीचा बजेट पकडून चाललो. एअरपोर्टच्या बाहेर निघताच हिंदी आणि नेपाली लँग्वेजचा अजीबोगरीब कॉम्बिनेशन पाहायला मिळाला. इसे नीचे जाओ, नीचे से राइट मोड़ के जाओ बोल दिया वो ट्रक ड्राइवर. हाँ. ठीक बाबूघाट पहुंचा. आणि अशा खोट्या खोट्या हसण्याच्या ऍक्टिंग सोबतच आपण जाऊन पोहोचलो हॉटेलमध्ये. आपले बाकीचे जेवढे पण टीम मेंबर्स असणार आहेत, म्हणजे जे पण कोणी आपल्या ग्रुपमध्ये असणार आहेत, ते सगळे उद्या येणार आहे आणि आपण एक दिवसा पहिलेच आलो. सो सध्या आपण एक हॉटेल केलं जे इंडियन करन्सी रुपीनुसार 1200 रुपयाचा झाला आहे. आणि आता इथं जेवणाचे वगैरे चार्जेस आहे. हे जेवढे पण चार्जेस तुम्हाला दिसत आहे हे सगळे चार्जेस नेपाली करन्सीमध्ये आहे. म्हणजे तुम्ही याला 1.5 ने डिवाईड करू शकता जे पण करन्सीचा तुम्हाला रेट दिसेल. आणि एक गोष्ट चांगली आहे की इथं प्रत्येकालाच हिंदी येते, म्हणजे आपल्याला त्रास नाही अजिबात लँग्वेजचा. रेट आहे ठीक आहे, नॉर्मल रेट आहेत. आपण खाण्याचा रेट पाहत होतो तितक्यातच एका मोठ्या युट्यूबरचा कॉल आला, म्हणजेच आपल्या लहान भावाचा कॉल आला. हॉटेलमध्ये का? हो, एक हॉटेल केलो आणि या हॉटेलमध्ये आता एक बढिया राईस मागवला आहे, चिकन फ्राईड राईस. मोमोज खाना का? मोमोजही खातो. दर्शकाला काही बोलायचं आहे का तुला? काय नाही, दर्शकांना एवढंच सांगायचं आहे की भावाला शुभेच्छा देऊन त्याला थोडंसं मोटिवेट करा आणि बस. धन्यवाद. नेपाळमध्ये पोहोचल्यानंतरही आपण भारतात आहो की काय असाच भास होत होता. ठीक आहे, टेस्ट चांगली आहे. कारण जेव्हा आपण आफ्रिकेत गेलो होतो तेव्हा पहिल्या रात्री खाण्याचे खूप प्रॉब्लेम झाले होते, पण नेपाळमध्ये सेम भारतासारखंच जेवण भेटत होता. किलीमांजारो ज्या ठिकाणी आपण गेलो होतो तांझानिया, तिथं जो भात दिला होता, तिकडे जनरली कोणी भात खातच नाही. थोडंसं एवढंसं वाटीभर भात दिला होता आणि बिना भातानं मला राहूनच नाही होत. सो बहुत मस्त वाटतं एवढा मोठा भात पाहून. दुसरा दिवस मोठा मजेदार राहणार होता, कारण याच दिवशी आपल्या ट्रेकसाठी 8 जागेवरून आलेले 8 वेगवेगळे लोक भेटणार होते. सो फायनली येऊन पोहोचलो आपण आपल्या डेस्टिनेशनवर, म्हणजे या हॉटेलवर. सगळ्या लोकांना भेटल्यानंतर आपल्याला फुलांचा हार देऊन आपला स्वागत करण्यात आला. तर मित्रांनो फायनली स्वागत झालेलं आहे आपला. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या मित्रांनो. जीवनात पहिल्यांदा असा फुलांचा हार घालून कोणीतरी आपलं स्वागत केलं होता, म्हणून फुलांचा हार गळ्यातून काढून ठेवण्याची अजिबात इच्छाच होत नव्हती. अभी ये हार को नहीं निकालूंगा मैं. तर मित्रांनो आता आपण चाललो आहोत बाजारामध्ये आणि तिथं आपण हा हारच घालून जाणार आहोत. थोड्या वेळातच सोबत असलेल्या या प्रत्येकांचा इंट्रोडक्शन करून देतो. चलो लेट्स गो. तोपर्यंत हा हार घालून आपण पूर्ण सिटीला एक्सप्लोर करू. ये भी अपने साथ है क्या? इन लोग कहाँ से आप? कर्नाटका से. कर्नाटका, दिल्ली, कर्नाटका, महाराष्ट्र. असा गळ्यात हार लावून फिरत असल्या कारण प्रत्येक व्यक्ती अजीब नजरेने माझ्याकडे पाहत होते. हा असा गळ्यात हार टाकून सगळे लोक पाहून राहिले का मी गळ्यात हार काऊन टाकून. आम्हा कोणालाच थोडीशी पण आयडिया नव्हती की हे जे आम्ही जेवण करत होतो असं जेवण येणाऱ्या 14 दिवसापर्यंत आम्हाला भेटणार नव्हतं. सो बहुत जबरदस्त पद्धतीनं पोट भरून जेवण झालं आहे. आणि मी सजेस्ट करणार की जे पण कोणी इथं काठमांडूला येणार आणि इथं थांबणार त्या लोकांनी या हॉटेलमध्ये या आणि जेवण करा. मजेदार जेवण आहे, एक नंबर, म्हणजे खरंच टेस्ट चांगली आहे. पाहता पाहता दुसरा दिवस पण मावळला आणि संपूर्ण जागा रंगबेरंगी लाइटिंगने उजळून उठली. आता आपण एक फेमस अशा गल्लीमध्ये चाललो जिथे रंगबेरंगी प्रत्येक गोष्टी पाहायला भेटतील. आपण काठमांडू एअरपोर्ट जवळ हॉटेल करून थांबलो होतो.
जिथली थामेल गल्ली नाईट लाईफ साठी प्रसिद्ध मानली जाते. बाहुले लेना है क्या तुमको? बाहुले होऊ शकेल तेवढ्या चांगल्या पद्धतीने आम्ही थामेल गल्लीला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू लागलो. इतक्यात माझं लग्न नाही होता, नाही तर एखाद्या पोट्टीसाठी आपण अशी अंगठी घेतली असती. एका बाजूला अर्धे लोक गल्लीला एक्सप्लोर करण्यात बिझी होते, तर एका बाजूला अर्धे लोक पार्टीची तयारी करत होते. क्या है ये क्या है? गोरखा. गोरखा मतलब क्या है? गोरखा मतलब ये है गोरखा स्टंट. ये नेपाल की जहर चिल्ड गोरखा बियर है, इसे आप पिए और गोरखा बन जाइए. इसे पी के हमारे अंदर गोरखा जैसी एनर्जी आ जाएगी और हम ईवीसी बहुत इजीली सबमिट कर सकेंगे. ये लड़की हाथ में लेके जा रही है. मैं तुम्हारा ले मंदिर जाऊँ पशुपति से. मेरा जो ये जो सांसारिक मोह माया से मैं ऊपर उठ चुका हूँ. मैं अभी पशुपति मंदिर से आया. रात्री 11 वाजेपासून तर 1 वाजेपर्यंत या लोकांची पार्टी सुरू राहिली. 1 तासाची झोप घेऊन रात्री 2 वाजता आम्हाला जायचं होतं रामेछाप एअरपोर्टवर. मेघा चेतना 2 बजे खड़े हो जाओ. रात्रीच्या पार्टीनंतर कोणी सुटण्यासाठी तयार नव्हते. लड़कियों के रूम में ऐसा डायरेक्ट खोल के अंदर नहीं जाना चाहिए. मैं गया नहीं भाऊ. लेकिन आपने दरवाजा खोला. मैंने नो किया भाऊ. जवळपास रात्रीचे 2 वाजले आणि आता प्रत्येकाला उठवण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे आणि प्रत्येकाला झोपाच आहे, कोणी सुटत नाही. ऋषु खड़े हो जाओ. शाबाश खड़े हो. मेघा मेघा, चेतना. या रूम मध्ये 2 मुली होत्या ज्या दरवाजा खोलण्याचा नावच घेत नव्हत्या. पहिले भाऊ ज्या व्यक्तीनं आपल्याला उठण्यासाठी सांगितलं म्हणजे आपले सर, ते उठले का नाही ते चेक करायसाठी जाऊ. चला. या ट्रेकसाठी असलेल्या गाईडच्या रूम मध्ये जाताच एक वेगळाच दृश्य पाहायला मिळाला. रूमच्या अंदर पाहते तर काय, रूम मधून सरच गायब होते. खाली. आणि बाकी लोकांच्या रूम मध्ये एक नजर फिरवली तर सगळे लोक ढारढूर झोप घेत होते. सोनू सोनू अरे YouTube में आप चड्डी पे आ रहे हो, सारी दुनिया आपको चड्डी पे देख रही है इस समय. और वो कहाँ है? एक और रूम 501. पार्टी झाल्यानंतर समजतच नव्हता बेल कोणती आणि लाईटची बटन कोणती. अरे अरे वो बेल नहीं है, लाइट की बटन थी. या रूम मध्ये एक प्रिन्सिपल सर होते पण त्यांचं नावच माहित नव्हता. सर का नाम सर ही है. या अब उठ गए दोनों, तैयार हो गए? ठीक है. अरे लड़कियां पब में गई यार जब से, और हम उनके दरवाजे आधे घंटे से खटखटा रहे. मेघा 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 मेघा. फिर हम सर के रूम में गए. अच्छा. फिर सर भी नाही थे. अर्धा तास टाइमपास झाल्यानंतर सगळे लोक तयार झाले एका नवीन ॲडव्हेंचरसाठी. आणि अशा प्रकारे रात्रीच्या 2:30 वाजता सुरू होणार आहे आपली जर्नी, एव्हरेस्ट बेस कॅम्पची जर्नी. कुछ कहना है जाने से पहले? कुछ सबसे पहले अपन सोनू भाई से शुरुआत करते हैं. अरे भाई आज यहाँ आके बड़ा अच्छा लग रहा है हमें. फटे तो ऊपर की ना, यहाँ तो अच्छा लग रहा है. यहाँ अच्छा लग रहा है लेकिन वहाँ पता नहीं कैसे लगेगा. अशाच खिदड हसण्यासोबत सुरू झाली एक नवीन जर्नी, जगातील सर्वात उंच शिखराकडे जाण्याची जर्नी. ही जर्नी प्रत्येकाच्या जीवनाची एक महत्वाची जर्नी ठरणार होती. अरे वा, क्या गाडी दी रे, बाप रे बाप. सगळ्यांना खूप साऱ्या अडचणींना पार करत समोर जायचे होते आणि या अडचणींची सुरुवात होणार होती उद्या सकाळपासून. नहीं मैं फोन करूं सर कि प्रशील का मर्डर कर दो. तो मेरा क्यों मर्डर कर रहे हो? मेरे को बात करने दो. 16 तारीख तक